पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवरती आता आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। काही प्रमुख मुद्दे याच्यातून पाहायचे झाले तर एक, सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही, यापुढे सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवला जाईल। दोन, शांती आणि त्याचवेळी संवाद या गोष्टी चालू ठेवायच्या असतील तर शक्ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। तिसरी गोष्ट, भारत स्वबळावरती आता अत्याधुनिक शस्त्रास्त्रांद्वारे कशा प्रकारे प्रदर्शन करू शकतो लष्करी संघर्षात ते दाखवून दिलेलं आहे। चौथी गोष्ट त्यांनी सांगितलेली की जगाला सुद्धा हा संदेश आहे की दहशतवाद संपवण्यासाठी शेवटी एकत्र यावं लागेल। पाकिस्तानला सुद्धा त्यांनी संदेश दिलेला आहे की तुमच्याबरोबर भांडण नव्हतं, मात्र आम्ही स्ट्राईक केल्यानंतर, टेरर स्ट्राईक केल्यानंतर जर का तुम्ही त्यांच्यासोबतच जाणार असाल, दहशतवाद्यांना जर का सन्मानाने त्यांची जर का जनाजा निघणार असेल तर आम्हाला सुद्धा कठोर भूमिका घ्यावी लागेल। असे अनेक मुद्दे आहेत, याबद्दलच आपण झिरो आवरमध्ये बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, याशिवाय लेफ्टनंट कर्नल राहिलेले ढगे आपल्यासोबत आहेत। थोड्याच वेळात अतुल लोंढे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि अतुल भातखळकर भाजपचे आमदार आपल्यासोबत असतील। मी सरिता तुमच्याकडे पहिल्यांदा येतोय, की टेक अवेज ज्याला आपण म्हणू, असे कोणते मुद्दे, असं काय बिटवीन द लाईन आहे, काय सांगाल तुम्ही एक फर्स्ट फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी या चर्चेच्या? नक्कीच प्रसन्न, हे भाषण मोदीजींचं ऐकताना एक चार गोष्टी मला वाटतं नमूद केल्या पाहिजे। एक म्हणजे त्यांची सुरुवात अपेक्षा होती तशीच भावनिक होती, कारण आपल्या प्रत्येकासाठीच हा मुद्दा सर्वात आधी भावनिक आहे आणि त्यावरूनच ऑपरेशन सिंदूरचं नाव आहे। त्यामुळे त्यांनी सुरुवात ही त्याच भावनेला हात घालत केली। दुसरं म्हणजे त्यांनी अनेक भारतीयांना, म्हणजे लाखो करोडो भारतीयांच्या मनात जी शंका आहे की भारतानं जे युद्धात जिंकलं ते तहात हरवलं का, तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी कुठेतरी आपल्या पुढच्या भाषणातून केला हे दिसतं। हेच करत असताना किंवा त्याच उत्तरातून त्यांनी पाकिस्तानला इशारा सुद्धा दिला। म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे त्यांचे शब्द जर वापरायचे झाले तर स्थगित केलंय असं त्यांनी म्हटलंय, संपलेलं नाही। आणि त्याचबरोबर पाकिस्तानवर सतत नजर राहील हे सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यामुळे एकीकडे लोकांच्या मनातली जी काही शंका होती की हे ऑपरेशन आत्ताच का थांबवलं, आत्ता सीज फायर व्हायला हवं होतं का, सोशल मीडियाचं आपण बघितलं ज्या पद्धतीनं प्रश्न लोक उपस्थित करतात त्याला थेट हात न घालता उत्तर मात्र आज पंतप्रधानांनी दिलंय आणि त्याचबरोबर त्यांनी कुठेतरी पाकिस्तानला इशाराही दिलाय। एक उत्तर मात्र नक्की जे त्यांनी दिलेलं नाही ते सुद्धा इथे नमूद केलं पाहिजे, ते म्हणजे अगदी थोड्या वेळ आधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जो दावा केला त्यांनी संपूर्ण क्रेडिट या सीज फायरचं स्वतःकडे घेतलं आणि त्यावर मोदी नक्की काय भाष्य करतील। आणि त्यात एक बाब जी कुठेतरी ट्रम्प यांनी मांडली ती आपल्या देशासाठीही आणि मला वाटतं पाकिस्तानसाठी असेल, पण ती आक्षेपार्हही असू शकते, ती म्हणजे अमेरिका हा कुठलाही ट्रेड करणार नाही दोन्ही देशांबरोबर असा इशारा दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि ट्रेड हा महत्त्वाचा मुद्दा होता सीज फायरच्या पाठीमागे असं ट्रम्प म्हणाले। त्याचं उत्तर मात्र अजून मोदींच्या आत्ताच्या भाषणात तरी मिळालेलं नाहीये। त्यामुळे मला वाटतं प्रमुख मुद्दे जर म्हटले तर या भाषणातून हे लक्षात येतं। प्रसन्न सरिता, आपल्यासोबत आता अतुल भातखळकर सुद्धा आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार। अतुल भातखळकरजी आपलं स्वागत आहे। पहिली गोष्ट म्हणजे खरं आहे की मोदींनी लोकांच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत। सिंदूर हा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने लावून धरला, हा 1.5 अब्ज लोकसंख्येच्या मनातला मुद्दा होता, हे अगदी बरोबर त्यांनी सांगितलेलं आहे। त्या दृष्टीने त्यांनी लोकांच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या आहेत, यासाठी खरं तर ते चांगलंच आहे, लोकांच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या। पण त्याचवेळी जो आता सरिता कौशिक यांनी मुद्दा सुद्धा मांडला तो असा काही 2-3 मुद्दे आहेत की ज्याबद्दल सारखा प्रश्न उपस्थित होतोय। एक, मोदींच्या भाषणाच्या पूर्वी, आता ही वेळ जुळून आली का काय झालं कल्पना नाही, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माध्यमांशी बोलतायत आणि ज्यामध्ये ते असा मुद्दा म्हणतायत की आम्ही भारत पाकिस्तानवरती ट्रेड संदर्भात, व्यापारासंदर्भातला दबाव आणला आणि सांगितलं की आम्ही व्यापार बंद करू, तुम्ही तुमच्या या गोष्टी आवर्त घ्या। हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा ज्याच्याबद्दल सगळेच तुम्हाला विचारताय ते म्हणजे इथपर्यंत आपण गेलो होतो तर आणखी पुढे का नाही। आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, ट्रम्प यांच्या दाव्याबद्दल। अतुलजी, बघा, ट्रम्प याचा इतिहास लक्षात घेतला तर ते काही दावे करू शकतात ना। ते एखादं विधान केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी असं म्हणतात आय वॉज जोकिंग। त्यामुळे ट्रम्प यांच्या विधानाला किती महत्व द्यायचं। ट्रेड वॉर त्यांनी चालू केलं, त्या ट्रेडच्या टेरिफच्या बाबतीत त्यांची भूमिका काय राहिली, 3 दिवसामध्ये त्यांच्याच देशाची पॉलिसी ही त्यांनी पूर्णपणे बदलली
आणि चायनावर फक्त कायम ठेवलं टेरिफ, तेही आज माझ्या माहितीनुसार त्याच्यातही त्यांचा समझोता झालेला आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, त्या अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, पण अमेरिकन प्रेसिडेंट मला नाही वाटत गेल्या 50, 60, 100 वर्षामध्ये अशा पद्धतीची विधानं करण्याकरता केलेला कोणी पाहिला असेल. बरं. ट्रेडच्या संदर्भातच त्यांनी जेव्हा टेरिफ अक्रॉस द ग्लोब वाढवलं, हो. त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय बोलले, 60 कंट्रीज आर लिकिंग माय ॲस. हो. आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांना बाजूला ठेवा, ट्रम्पना एवढं काही महत्व द्यायची आवश्यकता नाहीये. मला असं वाटतं देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला आज काय सांगितलं बरं. ती वस्तुस्थिती आहे बरं. आणि ती अधिक खरी आहे. ठीक आहे. आता दुसरा तुम्ही हो. जो मुद्दा हो, बोला बोला अतुलजी, पूर्ण करा. दुसरा मुद्दा तुम्ही जो उपस्थित केला, जो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे, की आपण इथपर्यंत गेलो होतो तर अजून पुढे का नाही गेलो. तर या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, पहलगामच्या हल्ल्यानंतरची भारतीय सरकारने, भारतीय जनता पार्टीची भूमिका ही पहिल्या दिवशीच क्लिअर केलेली होती की ज्यांनी आतंकवाद केलेला आहे त्यांना आम्ही धडा शिकवू. त्यावेळेला सुद्धा माननीय मोदीजींनी कधी ऑल आउट वॉरची भाषा केली नव्हती. पाकिस्तानला धडा शिकवू, आणि तो धडा शिकवल्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये एक तर या देशाने जाहीरपणाने सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या 9 अतिरेक्यांच्या केंद्रावर हल्ले केलेले आहेत. पाकिस्तान सारखा भ्याडपणाने हल्ला करायचा पण त्याची जबाबदारी घ्यायची नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली नाही. बरं. ते जाहीरपणाने सांगितलं की हे हल्ले आम्ही केले, इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली, बहालपूर सारख्या पंजाबच्या त्यांच्या मध्यवर्ती ठिकाणच्या केंद्रावर त्या ठिकाणी हल्ला केला. आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे कशा करता होतं हे आपण स्पष्ट केलं होतं. क्रमांक 1. त्याच वेळेला आपण हे सांगितलं होतं की एस्केलेटरी हा हल्ला नाहीये, पाकिस्तानने याला उत्तर दिलं तर आम्ही त्याच स्वरूपामध्ये पाकिस्तानला उत्तर देऊ. आणि त्यामुळे त्याच्यानंतरचे हल्ले हे आपण यशस्वी पद्धतीने त्या ठिकाणी केले. आणि आता अजून एक महत्वाचा मुद्दा मांडतो की भारतीय जनता पार्टीची किंवा ज्या विचारसरणीचं मी स्वतः प्रतिनिधित्व करतो, आमचं कधीच असं म्हणणं नव्हतं की पाकिस्तानची सदा न कदा हे युद्ध केलं पाहिजे. मी एकच उदाहरण सांगतो. उरीचा सर्जिकल स्ट्राईक हा जेव्हा केला, तो आपल्यावरचा हल्ला झाला आणि आपण स्ट्राईक केला. या मधल्या कालखंडामध्ये कोझिकोड्याला भारतीय जनता पार्टीचं स्वर्गीय दीनदयाळजींच्या शताब्दीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आम्ही अधिवेशन भरवलं होतं. आणि त्यावेळेच्या जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान मोदीजींनी हे जाहीरपणाने सांगितलं की मेरा झगड़ा, हमारा झगड़ा पाकिस्तान के अवाम से नहीं है, पाकिस्तान के आतंकवाद से हमारा झगड़ा है. बरखा दत्त यांना त्या दिवशी आश्चर्य वाटलं आणि म्हणून त्यांनी याच विषयावर कार्यक्रम केला होता. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही स्पष्ट आणि स्वच्छ आहे, जी आज प्रधानमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलेली आहे. आतंकवादाला आम्ही उत्तर देऊ. आणि दुसरं, सरिता कौशिकांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने किंवा केंद्र सरकारने कुठेही समझोता केलेला नाहीये. हे फक्त ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं आहे. जी इंडस वॉटर ट्रीटी आम्ही अबेन्स मध्ये ठेवली आहे ती आजही अबेन्स मध्ये आहे. आणि प्रधानमंत्र्यांनी टेरर आणि ट्रेड, टेरर आणि टॉक, टेरर आणि वॉटर, रक्त आणि वॉटर हे एकत्र वाहू शकणार नाही हे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे, स्पष्ट आहे. कर्नल ढगेंकडे जाण्यापूर्वी सरिता, तुम्हाला काही प्रश्न किंवा मुद्दा उपस्थित करायचा आहे भातखळकरांकडे? अतुलजी, एकंदरीत जर बघितलं की देशामध्ये कुठल्या पद्धतीच्या भावना आता आहेत त्या लक्षात घेता पंतप्रधानांचं उत्तर हे देशाला सॅटिस्फाय करेल का? हे बघा,
पहिली गोष्ट, देश पूर्णपणे समाधानी आहे. कारण या देशाने काय अनुभवलंय की पाकिस्तान हल्ले करतो आणि आपण गप्प बसतो. या सरकारने उरीच्या नंतर सर्जिकल स्ट्राईक केला, तो LOC क्रॉस केली, बालाकोट करताना इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली, त्याच्यानंतर शांतता होती 4-5 वर्ष. पण पाकिस्तानने एक अमानवीय कृत्य केलं, त्याचं आपण 9 ठिकाणी हल्ले करून त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. मला असं वाटतं देशाची जनता जी आहे ती अत्यंत समाधानी आहे. कारण या ऑपरेशनला नाव देण्यापासून भारतीय जनतेची मानसिकता, त्यांची भावना लक्षात घेऊन सरकार वागलेलं आहे आणि अरेला कारे अशा प्रकारचं उत्तर आपण त्या ठिकाणी दिलंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं या देशाची जनता ही समाधानी आहे आणि पाकिस्तानला हा पुरेसा इशारा आहे असं मला वाटतंय. मी कर्नल ढगेंकडे सुद्धा जातो. ते या सगळ्या मुद्द्यांकडे कसं बघतायत, कारण आतापर्यंत आपण एक मिलिटरी साईड बघितली. गेले 3-4 दिवस ज्या आपल्या मान्यवर लष्करी अधिकाऱ्यांकडनं पत्रकार परिषदा होत होत्या, मिनिस्ट्रीकडनंच पत्रकार परिषद होती, मिसरी तेकडे उपस्थित राहायचे, आणि आता तर आज तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. यानंतर आपल्याला सगळ्या नागरिकांचे प्रमुख म्हणून असलेल्या पंतप्रधान मोदींची सुद्धा आपल्याला राष्ट्राशी संबोधन ऐकायला मिळालं. ढगेजी, आता या दोघांचं सार तुम्ही कसं बघताय? काय झालेलं आहे, काय मिळालेलं आहे आणि काय राहिलेलं आहे? नक्कीच बिहारच्या भूमीवरून ज्या प्रकारचा त्यांनी संदेश दिला होता आणि ती एक ओळ, त्या एका ओळीला उलगडण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला की दहशतवाद जे आहेत त्यांना आम्ही शोधून काढू, त्यांना ट्रॅक करू आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असतील तर त्यांना आम्ही फिनिश करू. आणि नेमकी आजच्या या सगळ्या संबोधनाची मेन थीम जी होती ती दहशतवाद विरोधी लढा होती. आणि मग त्याच्या अनुषंगानं पाकिस्तानचं नाव आलं आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्या त्यांनी मेन्शन केल्या. ऑफकोर्स दुसरी गोष्ट, आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत त्यांची ब्रेवरी, त्यांचं शौर्य आणि त्यांनी केलेलं काम, याच्यासाठी त्यांनी सॅल्यूट केला. हे सुद्धा जे आहे अपेक्षित लाईनवरच त्या ठिकाणी होतं. तिसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये जो आला तो म्हणजे पाक व्याप्त काश्मीर. आणि आतापर्यंत मोदी सरकारची भूमिका जी राहिलेली की पाक व्याप्त काश्मीर हा अनफिनिश्ड एजेंडा आहे, ती सुद्धा भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आणि सरिताजींनी जसं बरोबर त्या ठिकाणी सांगितलं की रीडिंग इन बिटवीन द लाईन्स हे सगळं त्या ठिकाणी झालं. आणि एक गोष्ट जी नव्हती ती म्हणजे त्रयस्थ भूमिका, थर्ड पार्टी, डोनाल्ड ट्रम्प याचा जो आहे दूर दूरपर्यंत कुठेच त्या ठिकाणी संबंध आला नाही. तुमचा जर परमिशन असेल तर तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की का जे आहे या थर्ड पार्टीच्या किंवा याच्याविषयी ते त्या ठिकाणी बोलले नाही. तुमची टेक्निकल टीम सुद्धा जर मी चुकीचा असेल तर मला करेक्ट त्या ठिकाणी करेल. हा जो रेकॉर्डेड मेसेज होता, मला वाटतं हा रेकॉर्डेड मेसेज होता आणि तो 2 पार्ट मध्ये होता. एक जो पहिला पार्ट होता तो डोमेस्टिक आपले जी म्हणजे भारतीय जनतेसाठी त्या ठिकाणी होता आणि बिलकुल कशा प्रकारे देश एक आहे, कशा प्रकारे जे आहे आपण दहशतवादाविरुद्ध तुटून पडलेलो आहोत, कशा प्रकारे आता आपली हार्ड स्टेट अशी इमेज आहे. यापुढे ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर, म्हणजे दहशतवादी कोणी हल्ला केला तर जे आहे त्याच्यावर आम्ही तुटून पडू, हे सगळा एक मेसेज त्या ठिकाणी होता. आणि दुसरा जर तुम्ही जंप पाहिला असेल तर दुसरा जो आहे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी असा दुसरा कॉम्पोनंट त्या ठिकाणी होता ज्यामध्ये त्यांनी एक मेसेज दिला आणि दहशतवादाशी रिलेटेड आहे. म्हणून मला वाटतं की माईट बी ते रेकॉर्डेड त्या ठिकाणी असेल म्हणून त्यांनी थर्ड पार्टीचा किंवा डोनाल्ड ट्रम्पचा त्या ठिकाणी मेन्शन केलं नसेल. हा दुसरा मुद्दा. तसंही जे आहे खरोखरच जर त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही हे आपल्याला दिसतंय तर काही ना काहीतरी जे आहे अमेरिकेची नक्कीच त्या ठिकाणी भूमिका असेल, ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये जे आहेत खूप सारे प्रश्नचिन्ह आहे किंवा माईट बी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असतील. पण 1948 पासून 2025 पर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष झाला कुठे ना कुठेतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दुर्दैवानं आंतरराष्ट्रीय इंटरफिअरन्स झालाच ना. 1948 ला UN असेल, नंतर USSR असेल, त्यावेळेसचा रशिया त्या ठिकाणी असेल, किंवा 1999च्या कारगिल वॉरचं घ्या किंवा 2019च्या या जो बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी झाला, ती मग तिथे सुद्धा जे आहे पडद्याआड जे आहे अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटची भूमिका होतीच. त्यामुळे अमेरिकेची भूमिका असली तर काही फार काही त्या ठिकाणी गेलं असं समजायचं कारण नाही. पुन्हा महत्वाची गोष्ट की शस्त्रसंधी जर केली तर जे आहे पाकिस्तानला दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये काय काय गोष्टी करण्यासाठी आपण भाग पाडणार आहोत, कुठल्या अटी शर्ती आहेत ज्याच्यावर आपण शस्त्रसंधी केली ते महत्वाचं आहे. अमेरिकेचा रोल असो नसो त्याला काही विशेष फरक पडत नाही. दहशतवाद तुम्ही हा एक चांगला मुद्दा दिलेला आहे. मी त्या प्रश्नाकडे येणार होतो पण त्यानिमित्तानं आता तुमच्याकडनं मला नॅचरली भातखळकरांकडे जात आहे. भातखळकरजी, 2 गोष्टी आहेत. आता सिंदूर ऑपरेशन सस्पेंड स्वरूपात आहे पण आता आपण एक शांती पर्वात आहोत, सगळेच शांती पर्वात आहोत. आणि आता विरोधकांची अपेक्षा आहे, विरोधी पक्षांची अपेक्षा आहे की युद्धासाठी एकी दाखवलेली आहे, आता विशेष अधिवेशन भरवा, आमचे काही प्रश्न आहेत ते मांडू द्या. आणि त्यातला एक मुद्दा आता जो सुरू होतोय तो असा की जर काही शस्त्रसंधी असेल तर त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स काय होते.
आता मोदींच्या या रेकॉर्डेड मेसेजमध्ये ऐकायला मिळाले नाहीत, पण मात्र किमान एक अधिवेशन बोलवण्यात यावं, त्याच्यात ते मुद्दे मांडण्यात यावे. असं अचानक कसे काय ही शस्त्रसंधी झाली? त्याची घोषणा थेट ट्रम्प करतात, त्यानंतर पाकिस्तान युनिलॅटरली मागे घेतं, मग इंडिया म्हणजे भारत मागे घेतो. ते ह्याचं नेमकं काय झालं, या मुद्द्यांकडे आपण कसं पाहता? हे बघा, पहिली गोष्ट कुठली शस्त्रसंधीवर झालेली नाहीये. बरं, पहिला मुद्दा आहे. हा काही ताशकंद करार नाही झाला का सिमला करार नाही झाला बरं. का 48 सारखं आपल्याच प्रधानमंत्र्यांनी युरोमध्ये काश्मीरचा प्रश्न नेलेला नाही. आणि त्याच्यामुळे आज देशाच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सांगितलं की पाकिस्तानच्या डीजीएमओचा, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांचा आपल्या देशाच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सना फोन गेला की हे थांबवा, आणि त्यामुळे आपण हे स्थगित केलेलं आहे. याच्यामध्ये कुठलीही शस्त्रसंधी नाही. आज देशाच्या पंतप्रधानांनी हे फार जाहीरपणाने हे सांगितलेलं आहे की मी ज्या मगाशी वॉटर ट्रीटीचा उल्लेख केला, इंडस वॉटर ट्रीटी, जी अत्यंत अनफेअर अशा स्वरूपाची इंडस वॉटर ट्रीटी पंडित नेहरूंनी केली होती, ती आपण अबेन्स मध्ये ठेवली. ती आजही अबेन्स मध्ये. आपली भूमिका ही होती, मोदी सरकारची भूमिका ही होती की टेरर अँड टॉक्स कॅनॉट गो टुगेदर. ती भूमिका आजही देशाची कायम आहे. टेरर अँड ट्रेड कॅनॉट गो, आपण ट्रेड सस्पेंड केलेला आहे, ती भूमिकावर आपण कायम आहोत. बरं. आणि इंडस ट्रीटीच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे रक्त आणि पाणी वाहणार नाही एकत्र. बरं. आणि त्याच्यामुळे फक्त त्यांनी हल्ला केला नाही म्हणून आपण हल्ला केलेला नाहीये, एवढंच आहे. टेररच्या विरोधातली आपली लढाई आहे, ती कायम चालू आहे. आणि त्यामुळे कुठलीही शस्त्रसंधी हा झालेला नाही. सरिता कौशिक, तुम्हाला एक मुद्दा मांडतात, कदाचित प्रश्न विचारतात. सरिता. प्रसन्न, तू जो प्रश्न विचारला त्यावर एक महत्वाची गोष्ट आपण नक्की नमूद केली पाहिजे की एकंदरीतच जे काही राजकीय वातावरण आपल्या राज्यात असो देशात असो जे काही सुरू होतं त्या पार्श्वभूमीवर जेव्हा हे भारत पाकिस्तान, आता याला युद्ध म्हणायचं किंवा जे काही झालं ते घडलं, त्यावेळेला आपल्या विरोधी पक्षांनी सुद्धा अत्यंत मॅच्युअर अशी भूमिका घेतली असं म्हणावं लागेल. खरं तर ते आपल्या देशात आता शक्य होतं ह्याचंच आश्चर्य मला वाटतं लोकांना वाटतंय. मात्र या संपूर्ण कालावधीत सरकारला एका चांगल्या पद्धतीनं विरोधकांनी पाठिंबा दिला. आता जसं अतुलजी म्हणाले तसं मला वाटतं ते बरोबर आहे. शस्त्रसंधी वगैरे हा शब्द सरकारनं सुद्धा आत्तापर्यंत तरी वापरलेला नाहीये, पण याला काय म्हणायचं, ह्याला फक्त स्थगित केला असं म्हणायचं का, म्हणून मला वाटतं हा शब्द आपण कॉमनली वापरतोय सध्या. पण असं असताना आता शेवटी वी कम बॅक टू बिझनेस ॲज युज्युअल. आणि हा जो आता बिझनेस ॲज युज्युअल मध्ये विरोधकांची ही मागणी सुद्धा रास्तच आहे. पण सरकार खरंच स्पेशल सेशन घेऊन त्यांना काय काय सांगू शकेल हा मात्र प्रश्न नक्कीच राहणार आहे. त्यामुळे आता ह्यापुढे अशा पद्धतीचं खरंच सेशन झालं तर विरोधकांच्या प्रश्नांना खरी उत्तरं सरकार देऊ शकणार आहे का, कॉन्फिडेन्शियलिटीचा ची बाब आहे, ते मात्र बघावं लागेल. त्यामुळे परत एकदा मग तिथून नव्यानं राजकारण मात्र नक्की सुरू होऊ शकतं. अर्थात हे राजकारण सुरू होणारच आहे. शेवट करण्यापूर्वी एक प्रश्न मात्र अतुल भातखळकरांना, आणि हा प्रश्न यापुढे कदाचित अनेक वेळा येणार आहे. भातखळकरजी, मी जसं म्हणालो तसं सिंदूर ऑपरेशनसाठी आपण सगळे एक दिलाने एक होतो. विरोधी पक्ष तर होतेच तुमच्यासोबत, आपण सगळेच एक आहोत. आणि प्रत्येकाला अभिमान आहे आपल्या सैनिकांच्या तिन्ही दलांचा, जो पाकिस्तानला धडा शिकवलाय, इंटरनॅशनल बॉर्डर पार करून शिकवलेला आहे. मात्र आता काही प्रश्न आपल्याला पण विचारायचे आहेत. एक छोटासा तुम्हाला संदर्भ देतो. पुण्याचे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ, त्यांनी एक ग्राफिक प्लेट बनवून घेतली होती प्रमोट करायला. काँग्रेसच्या काळातले हल्ले आणि झालेल्या कारवाया ज्या शून्य होत्या, आणि भाजपच्या काळातले हल्ले आणि झालेल्या कारवाया. याच्यात चांगली गोष्ट अशी की खरंच आहे, भाजपच्या काळात कारवाया झाल्या, प्रतिकारवाया झाल्या पाकिस्तानच्या विरोधात, पण हल्ले ते सुद्धा तेवढ्याच प्रमाणात आहेत गेल्या 10 वर्षात. माझा आपल्याला प्रश्न आहे, सिंदूर ऑपरेशन झालं, आपण त्यांना धडा शिकवलेला आहे, पण हा धडा शिकवायचा, सारखा धडा शिकवायचा शिकवायची धडा आपण कधी घेणार, की किती काळ आपण असे धडे शिकवत बसणार? त्यासाठी मुळात इन्फिल्ट्रेशन, ही घुसखोरी कधी थांबणार, त्याची जबाबदेही कुणावर निश्चित होणार, याचं काही आपण बोलणार आहोत पुढे? नाही, याची चर्चा तर चालू राहील, पण आपल्या फक्त मगाच्या म्हणण्यामध्ये एकच गोष्ट होती की हल्ले चालूच आहेत, हे वस्तुस्थितीला धरून नाही. गेल्या 10 वर्षामध्ये
म्हणजे आता खरं तर 11 वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये युपीएच्या काळात देशभरात जसे बॉम्बविस्फोट व्हायचे तसे बॉम्बविस्फोट होत नाहीये. बरं. काश्मीरमध्ये सुद्धा शांतता आहे. हा 3-4 वर्षानंतरचा झालेला हल्ला आहे. पण सरकारच्या भूमिकेतला फरक आपण लक्षात घ्या, म्हणजे आधीच्या सरकारमधला आणि या सरकारमधला. बरं. हा हल्ला झाल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठकीत हे सांगितलं की हा हल्ला झालाय, ही चूक झाली आहे, हे आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे ठीक आहे, आपण म्हणताय हे खरं आहे की यावेळेला विरोधी पक्ष अत्यंत जबाबदारपणाने वागले. ते का वागले याच्यात मी जात नाहीये आता, कारण त्यांना उरी आणि बालाकोट नंतर हे माहित होतं की मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतात. आणि त्याच्यामुळे कदाचित ते वागले असतील, पण तरी सुद्धा विरोधी पक्ष जबाबदारपणाने वागले. मी त्यांना एवढंच म्हणेन की या पुढच्या काळातही वागा. आता जशी पाकिस्तानच्या बाबतीत जबाबदारपणाची भूमिका राहुल गांधींनी घेतली आहे तशी कंटिन्यू ठेवा, एवढंच मी त्यांना सांगेन. कार्यक्रमाच्या शेवटी या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पाकिस्तानला सुद्धा इशारा दिला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न होता, ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, स्थगित करण्यात आलेलं आहे. पाकिस्ताननं आगळी केली की ऑपरेशन पुन्हा रिॲक्टिव्हेट होईल, पुन्हा धडा शिकवला जाईल. पाकिस्तान धडा नाही शिकत तोपर्यंत. पण यानंतर एक लोकशाही म्हणून, जबाबदार राष्ट्र म्हणून आपल्याला काही प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत, ज्यातला एक प्रश्न मी आता भातळकरांना विचारला. पण यानंतर या सगळ्याच्या बाबतीतल्या प्रमुख बैठकीला पंतप्रधान उपस्थित नव्हते. त्यानंतर ते थेट देशाला संबोधन करतात. अतिशय चांगली गोष्ट आहे. हेच अधिवेशनात जास्त चांगल्या प्रकारे झालं असतं, विरोधकांचे प्रश्न स्वीकारता आले असते. हे प्रश्न मात्र कायम राहणार आहेत आणि ते यापुढे सुद्धा विचारले जातील या 0 ओव्हरमध्ये, नाहीतर संसदेतल्या विशेष सत्रामध्ये. तुर्तास आपण मात्र इथे थांबणार आहोत. अतुल भातखळकर तुमचे, त्याचप्रमाणे कर्नल ढगे यांचे सुद्धा आभार मानूयात. सरिता धन्यवाद. आपण बघताय 0 ओव्हरचा हा शेवटचा टप्पा, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचा विचारलेला प्रश्न आणि त्याला तुम्ही कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला. थेट जाऊयात माझा पोल सेंटरला, आपला प्रश्न बघूयात आणि त्याला तुम्ही दिलेला प्रतिसाद बघूयात. आज आपला प्रश्न होता, भारतानं पाकिस्तानला पुरेसा धडा शिकवलाय असं आपल्याला वाटतं का? आणि त्याला 38,000 प्रतिक्रिया आल्यात, ज्यापैकी होय म्हणतायत 40%, पण नाही म्हणतायत 60%. आमच्या प्रेक्षकांपैकी 60%, 38,000 प्रतिसादापैकी 60% लोकांना वाटतंय धडा नाही शिकवलेला अजून पाकिस्तानला, आणखी शिकवायला हवा होता. पण हा प्रश्न आम्ही विचारणार तुमच्या वतीनं, भाजपला विचारू, नेत्यांना विचारू आम्ही, कारण त्याबद्दलची सविस्तर चर्चा असेल. पण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.